मालिकाने एकच वेतन दिलं, द्राक्षमाळ्याच्या कामकराने एकच वेतन दिलं. आज त्या ठिकाणी आपला परमेश्वर आहे की जो आम्हाला एक वेतन सगळ्यांना देणार आहे. आम्हाला एकच आत्मा दिलेला आहे, आम्हाला एक पवित्र शास्त्र दिलेलं आहे, आम्हाला त्याच्या एकाच कृपेने सगळ्यांना आच्छादलेलं आहे. कोणी म्हणू शकत नाही मी मोठा आहे आणि तो लहान आहे. देवाच्या राज्यात सगळे एकसारखे आहेत. किती लोक आमेन म्हणतील? आम्ही एकाच देवाचे लेकरं आहोत. देवाने आम्हाला एकसारखं एका आत्म्यात आणि एका सामर्थ्यात भरलेलं आहे. पहिले पेत्र 3:8 प्रमाणे सांगितलेलं आहे की शेवटी तुम्ही एक चित्त, समसुख दुःखी, बंधू प्रेम करणारे, कनवाळू व नम्र मनाचे व्हा. एक चित्त व्हा. एकाचं चित्त इकडं लागलंय, दुसऱ्याचं चित्त तिकडं लागलंय. मंडळीत असं असतं कामा नये. पाळक साहेब सांगतायत कमिटीला की ह्या वर्षी आपण आपल्या चर्चच्या तर्फे असं काही काम करू की अजून काही लोकांपर्यंत येशूचं नाव पोहोचेल, सुवार्थ प्रसार करू. कमिटी म्हणते नाताळाला जेवणच ठेवू. त्याच्यात अजून 2-4 महाभाग असतात, त्यांचे तर अजून भलतेच प्लॅनिंग असतात. किती आत्मेत मंडळीमध्ये. आवाज लई खोल गेलाय. एक आत्मा आहे आणि सगळ्यांचा उद्देश एक चित्ताने प्रभूचं काम करण्याचा असला पाहिजे. जेही तुम्ही निर्णय घ्याल, जेही तुम्ही ठरवाल, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्यात ऐक्य असलं पाहिजे. मंडळीसाठी तुम्हाला भोजनाचा कार्यक्रम करायचा आहे, सगळ्यात एक मन होईल. तुम्हाला सुवार्थ प्रसाराचं काम करायचंय, एक मन होईल. परमेश्वर तसं घडून आणेल, कारण देवाने एक आत्मा दिलेला आहे. बऱ्याचशा मंडळांमध्ये पदावरून वादविवाद होत आहेत. कुणीतरी मनातून म्हणतंय तो विषय नका घेऊ पाळस. घेणार. तुम्ही मला बोलवलंय ना बोलायला, मग घेणार. मी काय सोडत नाही. आज गेट बीट लावून घ्या, सगळे लॉक करून टाका यांना. विमान उडवता येत नाही, मलाच पायलट करा, मीच सेक्रेटरी होणार, मीच खजिनदार होणार, मीच हे करणार. नाही, कुणाला पाचारण हे आम्हाला कळालं पाहिजे. लकी ड्रॉची सिस्टीम बंद करा. ऐका, कान उघडे ठेवून मी काय बोलतोय. चिठ्ठ्या चपाट्या टाकण्याचे कार्यक्रम जुन्या करारात संपले. तुम्ही म्हणाल मत्त्याची चिठ्ठी निघाली. अरे पण मत्त्याची सेवा कुठं आहे? 12वा प्रेषित ज्याची निवड देवाने केली तो संत पौल आहे. देवाच्या योजनेप्रमाणे ती योजना आम्हाला कळाली पाहिजे. चिठ्ठ्यांनी नाही होत, मतांनी नाही होत, ठरवल्याने नाही होत. देवाने कोणत्या कामासाठी कोणाला निवडलंय हे आम्हाला कळालं पाहिजे. ज्या लेकरांना सुमधुर कंठ दिलाय त्यांना आराधनेची संधी द्या, नाही तर कावळ्यासारखे ओरडणार तर खूपच आहे. हालेलुया. थोडा विषय थोडा कठीण झाला का? असू द्या, असला पाहिजे. प्रेज लॉर्ड. गोड गोड गुलाबजाम वाटायला नाही आलोय मी. हालेलुया. सत्य प्रभूचं वचन आपल्याकडे येत आहे. कधीच दुसऱ्याला आपल्यापेक्षा देवाच्या राज्यात कमी समजू नका. माझी सेवा अशी आहे आणि त्याची काय आता सुरुवात आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. लहान लेकर आहेत ना, असे तरुण माझ्या पुढे येतात ना, मी कधीच आरे कारे घालून बोलत नाही. काय रे, पास्टर जरी असले 25 वर्षाचे 20 वर्षाचे, त्यांना मी आरे कारे घालून बोलत नाही. कारण मला माहिती आहे येत्या दिवसात हे माझ्यापेक्षा खूप पुढे असणार आहेत. मी आजपासून त्यांचा रिस्पेक्ट करतो. देवाने त्यांना निवडलंय. आज दाविदासारखे लहान दिसत आहेत, येत्या दिवसात जगाची उलथापालथ करतील. त्यावेळेस तुला त्यांना सॅल्यूट करावा लागेल. तुम्ही ऐकताय चर्च, कोणालाच कमजोर आणि कमी समजू नका. एका देवाची लेकर आहेत आपण. आमचं पारितोषिक एक आहे. हालेलुया. देवाने एक पारितोषिक आम्हाला दिलेलं आहे, एक सारखं, एक आत्मा दिलेला आहे. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. बोलो येशू मसीह की. येशूने आम्हाला त्याचं रक्त दिलेलं आहे. हालेलुया. एकच रक्त येशूचं. हालेलुया. बाकी आता कसलं नाही. शेवटचं एकच बलिदान आमच्यासाठी देण्यात आलंय आणि त्या बलिदानापुढं बाकी आता कसल्याही प्रकारचं कुठलंच काहीच अर्पण द्यायची गरज नाही, कुठलाच बली देण्याचं गरज नाही, कोणाचं रक्त सांडण्याचं गरज नाही. येशूचं रक्त पुरेसं आहे. हालेलुया. आता आम्ही भेटतो, लोंढे पाळकसाहेब, आवळे पाळकसाहेब, आम्ही भेटतो. आता हे सगळे सेवकगण आम्ही सगळे भेटतो.
भेटल्यानंतर मी तुम्हाला काय सांगू शब्दामध्ये, की जे रक्ताचे नाते आहेत ना, माझे नातेवाईक, त्याच्यापेक्षा मला हे प्रेम जास्त वाटतं. कारण की ते रक्ताचं नातं आहे जगिक, हे येशूच्या रक्ताचं नातं आहे, हे जास्त सामर्थ्यवान आहे. तुम्ही देवाच्या लोकांना भेटल्यावर, मंडळीत भेटल्यावर तुमच्या मनाला जे समाधान मिळतं ना, नातेवाईकात नाही मिळत प्रियांनो. मी चॅलेंज देतो तुम्हाला. हालेलुया. तुमच्या नातेवाईकापासून वेगळं व्हा म्हणत नाहीये, पण खरं प्रेम येशूच्या रक्तात आहे. हे रक्त खूप सामर्थ्यवान आहे. हे एक रक्त पुरेसं आहे सगळे वंश विकत घेण्यासाठी. राष्ट्रांवरती विजय या रक्ताने प्राप्त केलाय, पापावरती या रक्ताने विजय प्राप्त केलाय. एक बलिदान येशूचं आमच्यासाठी मोठा विजय देणारं ठरलेलं आहे. हालेलुया. जसं ओ निगेटिव्ह ब्लड असतं, युनिव्हर्सल डोनर त्याला म्हणतात. ओ निगेटिव्ह ब्लड आहे ना, जगातल्या कुठल्याही माणसाला भरा, काहीच त्रास होणार नाही. असं हे येशूचं रक्त सगळ्यांना चालणारं रक्त आहे. हालेलुया. कोणालाच ॲलर्जी होणार नाही. हे येशूचं रक्त सगळ्यांसाठी आहे. एकच बलिदान, एकच पुनरुत्थान, एकच स्वर्ग. किती लोक आमीन म्हणतील? आता समजा मंडळीत 2 बहिणी असतील, बाजूला कधीच बसणार नाहीत, एक ह्या कोपऱ्याला एक त्या कोपऱ्याला. पण लक्षात ठेवा बहिणींनो, तुम्ही एक दिवशी एकाच स्वर्गात जाल आणि देव तुम्हाला फेस टू फेस उभं करेल. आवाज खोल गेलेत तुमचे, मी नाही काय करू शकत, हे सत्य आहे. त्या दिवशी जर तुम्ही म्हणाल हे प्रभू हिला बाहेर काढ, प्रभू म्हणाल दोघे आउट. इथंच माफ करून टाका, इथंच सोडून द्या. काही लोकांना सवय असते, फिरून बरोबर त्यांना तिथंच त्यांचं डोकं येतं. सोडून द्या, माफ करा, सगळ्यांनी एकत्र घेऊन चला. हालेलुया. ख्रिस्ताच्या रक्ताने जोडलेले आम्ही लोक आहोत. हालेलुया. एक मंडळी दिलेली आहे. मंडळातले भेद संपले पाहिजेत आणि परमेश्वराचं ते ऐक्य आमच्यामध्ये असलं पाहिजे. 1 कोरिंथ 12 अध्याय 12 ते 31 वचनामध्ये शरीरामधलं ऐक्य सांगितलेलं आहे. शरीरात फूट नाहीये प्रियांनो, शरीर ऐक्याने चालतं. पायाला ठेच लागली, शरीर म्हणत नाही जाऊ दे, पायाला काही होऊ दे, आपल्याला काय करायचंय, पाय येतो तो त्याचं बघून घेईल. नाही, ठेच लागताच तोंडातून शब्द निघतात, आई ग बापरे दुखतंय, काहीतरी तुमच्या मुखातून शब्द निघतील, डोळ्यातून पाणी निघेल. जर तुमच्या पायातून रक्त येतंय, तुमचा हात दाबून तिथून तुम्ही घेऊन जाल आणि ते रक्त थांबवायचा प्रयत्न कराल. याचा अर्थ की एक तुमची झालेली इजा, अख्ख्या शरीराचं लक्ष त्या इजेकडं लक्ष केंद्रित केलं जातं. मग ज्यावेळेस मंडळीत एखादा व्यक्ती दुःखी असतो, संपूर्ण मंडळीने त्यांच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे. हालेलुया. त्या त्रासात आम्ही उभं राहिलं पाहिजे, कारण की हे ख्रिस्ताचं छिन्न विछिन्न झालेलं शरीर नाही, हे ख्रिस्ताचं जोडलेलं शरीर आहे. एक शरीर आहे, एक आत्मा आम्हाला देण्यात आलेला आहे. आमच्यामध्ये ते ऐक्य असावं, तटफुटी नसाव्यात. प्रभूचं गौरव आमच्या जीवनात झालं पाहिजे. आमीन. तुम्ही आनंदी आहेत का? ऐक्य राहत नाही काही मंडळांमध्ये. 5 गोष्टी पटकन सांगतो, एकदम शॉर्ट. सांगू की नको सांगू? काही लोकांनी चेहरे उतरवले, तुम्ही नाराज आहेत? म्हणा मी आनंदी आहे. प्रभूची स्तुती असो. ऐक्य न टिकण्याची 5 कारण. पहिलं कारण निंदा. पहिलं कारण निंदा. मी खूप चांगला आहे, तो तसा नाही. हेच काम सगळ्यात डेंजर आहे. आणि काही लोक कंटिन्यू निंदा करत असतात. कान कुठे ठेवणं आहे का? तुम्हाला एक पॉवरफुल गोष्ट सांगतो. जे लोक सगळ्यांची निंदा करतात ना, ऍक्च्युली तेच बंडलबाज असतात. हा असाच आहे, तो तसाच आहे, ती तर तसलीच आहे, तो पण तसलाच आहे, ते तसले नाही, तू तसला आहेस. आम्हाला आयडेंटिफाय झालं पाहिजे. काही बहिणी एखाद्याच्या घरी जाऊन स्टार्ट करतात कॅसेट, ह्याचं असं झालं, त्याचं तसं झालं, आणि तुम्ही जर नंदीबाईला सारखी मान हलवली, त्या पापात तुम्ही पण सहभागी. निंदा नकोय. पहिलं कारण तटफुटीचं, निंदा. दुसरं जे कारण आहे ते गैरसमज. गैरसमज कोणाचे पण होऊ शकतात, कसे पण होऊ शकतात. गैरसमज व्हायला काय लागतं? गैरसमज होतात.
जालन्यात प्रार्थनेला गेलो, अशी मीटिंग खूप आशीर्वादित झाली. आणि 50 वर्षाची एक बहीण होती, समोर आली, बच्चों के लिए प्रार्थना करो. आता मी पण एवढा जीव तोडून प्रार्थना केली ना, देवा यांच्या लेकरांना नोकऱ्या दे, गाड्या दे, घोड्या दे, बंगले दे, आशीर्वादित कर, असं कर तसं कर. प्रार्थना संपली, ती माझ्याकडे रागाने बघते. अरे बच्चा होने के लिए प्रार्थना करो बोला था. गैरसमज होऊ शकतो कुणाचा पण, असं नाही की देवाच्या सेवकाचा होत नाही, कुणाचाही होऊ शकतो. पण आम्ही नेहमी अलर्ट राहायला पाहिजे. ओके सिस्टर, सॉरी, वापिस प्रार्थना करता हूँ. पालक लोक मागं नाहीत. मी तिला म्हणलं की होने वाले बच्चे के फ्यूचर के लिए ऑलरेडी प्रेयर कर दिया है, आम्ही बच्चा होने के लिए प्रार्थना करतो. आम्ही काय ऐकतोय का कोणाला? नाही ऐकत. पालक लोकांची तयारी असते सगळ्या गोष्टीची. प्रभूची स्तुती असो. एक तर निंदा, दुसरं गैरसमज, तिसरी गोष्ट मतभेद. मतभेद असतात, असले पाहिजेत. पण ते मतभेद कसे सॉल्व्ह करता येतील? चर्चेने सॉल्व्ह होतात. कुठले पण मतभेद असो. किती लोक आमीन म्हणतील? नवरा म्हणतो आज मला नॉनव्हेज खायचंय, बायको म्हणते वांग्याचीच भाजी करणार आहे, आणि लगेच वर्ल्ड वॉर 3 घरात चालू. माझं तुम्ही ऐकतच नाही. तो म्हणतो तू माझ्या मनासारखंच करत नाही. मी काय म्हणतो, एक वेळेस वांग्याची भाजी कर, एक वेळेस नॉनव्हेज कर, दोघंही आनंदी राहा, टेन्शन घेऊ नका, सॉल्व्ह होईल. चर्चेने गोष्टी सॉल्व्ह होतात. आणि त्याच्यात जर तुम्ही अजून बोलत बसाल, त्याच गोष्टींना घोकत बसणार, तर तुमच्या जीवनामध्ये अजून गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील. ऐक्य टिकलं पाहिजे. जे एक कृपादान आपल्याला दिलेलं आहे, जे एक पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे, त्या सामर्थ्यात आम्ही टिकून राहिलं पाहिजे. पती पत्नीमध्ये ते प्रेम असणं गरजेचं आहे. दरवाजाच्या बिजागरीचा आवाज यायला लागतो, कर कर कर. आपण अख्खा दरवाजा बदलतो का? काय करतो? 2 थेंब 2 बूंद जिंदगी के, तेल टाकलं आवाज बंद. हे तेल पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. कसली किटकिट वादविवाद असू द्या, पती पत्नीला पवित्र आत्मा मिळाला, संपला विषय. किती लोक आमीन म्हणतील? प्रभूची स्तुती असो. मतभेदाचं चर्चेने निरसन होतं. एक तर निंदा नाही करायची, गैरसमज नाही होऊ द्यायचे, मतभेद नाही होऊ द्यायचे, झाले तरी ते चर्चेने सॉल्व्ह करायचे. चौथा मुद्दा, काही लोक क्षमाच करत नाही. जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तसे तू आमची ऋणे आम्हास सोड. आम्ही कसे सोडले आहेत? तुला दाखवतो, फक्त बाहेर ये. तो मेला तरी त्याच्या मैतीला जाणार नाही. असं झालं तरी तसं माफ करायला तयार नाहीत लोक. त्याने मला असं केलं, मी त्याला तसं करेल. माफ करून मोकळे व्हा. किती लोक आमीन म्हणतील? एक पाण्याचा ग्लास हातात घेतला ना मी असा, तो काही जड नसतो, हलकाच आहे, उचलू शकतो. उचलू शकतो का नाही? हो की नाही? पाण्याचा ग्लास उचल. पण हा ग्लास जो हातामध्ये मी घेतलेला आहे, तो 2 तास असाच हातात ठेवला तर हात दुखायला लागेल. आणि मग तो दुखणारा हात घेऊन मी लोंढे पास्टरांपुढे उभा राहील, पास्टर साहेब प्लीज प्रार्थना करा, हात दुखतोय. अरे मोठ्या, ग्लास खाली ठेव. तुला प्रार्थनेची नाही, डोक्यावर पडलायस का तू? ब्लड प्रेशरचे आजार वाढवून घेतलेत, नको नको ते आजार लागलेत. हे मनात ठेवून कचरा काढून टाका एकदाचा. करा माफ आणि व्हा मोकळे. किती लोक आमीन म्हणणार आहेत? कशाला राग ठेवायचा आहे? ज्या भावाशी भांडण झालं ना, इथून बाहेर गेल्या गेला त्याला फोन करा, बहिणीला फोन करा, आईला फोन करा, बापाला फोन करा. ज्यांचा तुम्हाला राग आलाय, नेहमी त्यांच्या आठवण येऊन तुमचा राग भडकतो, फोन करा, माफी मागून टाका, विषय क्लोज करा. आमेन, हालेलुया. ऐक्य टिकलं पाहिजे. निंदा नकोय, गैरसमज नकोय, मतभेद नकोय, क्षमा न करण्याचं पाप नकोय. आणि 5वी महत्वाची गोष्ट आज सांगू की नंतर पुढच्या वेळेस आल्यावर? सगळ्यात डेंजर गोष्ट, घमंड, गर्व. गर्व करणारे जे लोक आहेत प्रियांनो, ते ऐक्य टिकू देत नाही. कुठल्याच बाबतीत गर्व करू नका. हे शरीर मातीतून आलेलं आहे प्रियांनो, आणि मातीवर काय गर्व करायचा आहे? तुम्हाला जर अभिमान बाळगायचा तर ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा बाळगा. तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या हुद्द्याचा, तुमच्या पैशाचा, तुमच्या प्रेस्टिजचा, तुमचं समाजात नाव आहे, तुम्ही किती प्रचलित आहे, त्या गोष्टी आज सगळ्या सोडून द्या.
तुम्हाला येशूची ओळख आहे याचा अभिमान बाळगा. तुमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलंय याचा आनंद बाळगा. त्या गोष्टी तुमच्यातलं ऐक्य टिकून धरतील. हालेलुया. दाविदाने एकसारखं पेमेंट दिलं, द्राक्ष मळ्याच्या मालकाने एकसारखं पेमेंट दिलं. येशू ख्रिस्त पण सगळ्यांना एकसारखा वाटा देणार आहे. आमेन. बोलो येशू मसीह की. आता काही लोक थोडेसे कन्फ्यूज झाले. शेवटची काही वाक्य कान उघडे ठेवून ऐका. पास्टर, आलिशाला तर दुप्पट वाटा मिळाला. इयोबाकडे जे होतं त्याच्या दुप्पट त्याला मिळालं. हन्नाला तिचा नवरा पण दुप्पट वाटा द्यायचा. मग आम्हाला पण दुप्पट वाटा मिळेल का? अजिबात नाही. संत पाऊलाने, पेत्राने किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने कधीच प्रॉमिस केलं नाही मी तुला दुप्पट देईल. का? आज माझ्याकडं 100 रुपये देण्यासाठी एखाद्याला, ती माझी ऐपत आहे ते मी त्याला देऊ शकतो. जे माझ्याकडं आहे ते मी त्याला देऊ शकतो. आता माझ्याकडं 100 रुपये आहेत आणि समोरचा म्हणतोय दुप्पट दे. जे माझ्याकडं नाहीत, 200 माझ्याकडे नाहीत, माझ्याकडे किती आहेत? देणार कसं? मग आता या नव्या करारामध्ये परमेश्वर आम्हाला काय देणार आहे? दुप्पट चौपट नाही. जेवढं काही परमेश्वराचं आहे ते सगळं आम्हाला देऊन टाकलंय. हालेलुया. बोलो येशू मसीह की. पेंटिकॉस्टच्या दिवशी जर 50% आत्मा आला असता तर तुम्ही प्रेयर केली असती, प्रभू मला दुप्पट पाहिजे आत्मा. 100% आत्मा आम्हाला मिळालेला आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. परमेश्वराने आम्हाला स्वर्गातील सर्व आशीर्वाद दिलेत. आता कोणतेच आशीर्वाद राहिलेले नाहीत. म्हणा मी आशीर्वादित आहे. प्रभूने मला उत्तम वाटा दिला आहे. आमेन. या आपण उभे राहू. आपण प्रार्थना करणार आहोत. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद ईश. प्रार्थना करणार आहेत आपण. आणि जे लोक आतापर्यंत असं समजत होते की मी शिकलेलं नाही, मला पवित्र आत्मा मिळणार नाही, मी त्या योग्यतेचं नाही, मला मिळणार नाही, मी असं आहे तसं, ते सगळं मनातून काढून टाका. प्रभूने सगळ्यांवर एकसारखं प्रेम केलेलं आहे. हालेलुया. सगळ्यांना तो आध्यात्मिक वाटा मिळणार आहे. आज रात्री प्रभू तुमची भेट घेणार आहे. तुम्ही तयार आहेत का? हालेलुया. प्रभूचा आत्मा असा तुमच्या जीवनावर आज उतरून येईल की तुमच्या जीवनाला एक आज मोठं वळण प्राप्त होणार आहे. तयार आहेत तुम्ही? तुमचा वाटा तुम्हाला मिळणार आहे प्रियांनो. तुमचे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. हे आपले दोन्ही हात उंच करूया स्वर्गाकडे. प्रार्थना करूया आपण. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद ईश. धन्यवाद ईश. धन्यवाद ईश. हालेलुया. थँक्यू जीसस. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. आपला आवाज उंच करूया प्रियांनो. प्रभूला हाक मारूया. थँक्यू जीसस. प्रभूच्या उपस्थितीमध्ये त्या प्रभूला हाक मारूया प्रियांनो. प्रभूचा हात अनेकांना स्पर्श करत आहे आज रात्री. थँक्यू जीसस. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. ओ धन्यवाद 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 ईशू. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. रेबे सेकेटो मारले रे हास्तो शांदे रेबे सिखाला रामांथोरोनो. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. प्रभू सांगत आहे स्वतःला कमजोर समजू नको. मी तुझ्या बाजूने लढणारा तुझा परमेश्वर आहे. मी तुला सोडणार नाही, मी तुझा त्याग करणार नाही. आज प्रभूने तुमचा हात धरलेला आहे. आज प्रभूचं सामर्थ्य तुमच्या जीवनावरती उतरून येताना मी पाहतोय. प्रभूचा अग्निअभिषेक तुमच्या जीवनावर उतरताना मी पाहतोय. प्रभूचा महान सामर्थ्याचा हात तुमच्या जीवनावर येताना मी पाहतोय. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. ओ रेबे बेसे केथो मारेखे आला हास्तो रोनो
शाखातेहिया. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. प्रभूच्या आत्म्याने भरले जा, प्रभूच्या आत्म्याने भरले जा. मंडळीवरती देवाने 2000 वर्षापूर्वीच त्याचा आत्मा दिलेला आहे. आज ज्यांना आत्मा मिळालेला नाही, आज प्रार्थना करा, प्रभूच्या आत्म्याची आग तुमच्या जीवनावरती उतरत आहे. प्रभूचा आत्मा तुम्हाला कायमचं बदलून टाकत आहे. तुमच्या जुन्या सवयी, वाईट गोष्टी तुमच्या जीवनातून काढून टाकत आहे. प्रभू त्याच्या सामर्थ्याने भरत आहे. येशूच्या रक्ताने धुतले जात आहात, येशूच्या सामर्थ्याने भरले जात आहात. पवित्र आत्म्याचा अभिषेक प्राप्त होत आहे. स्वीकार करा देवाच्या सामर्थ्याचा येशूच्या नावात. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. ओ राबा बाबा बाबा बा शाखाते मारेखो. थँक यू जीसस. हालेलुया. ओ हालेलुया हालेलुया हालेलुया. ओ रिबा बाबा 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 शांदे रेबे सेखेचे ही आंथोलोरोनो. जीसस. हालेलुया. एका व्यक्तीचं अर्ध डोकं खूप दुखत आहे. आता सध्या पण तुम्हाला त्रास आहे. जागा सोडा आणि पुढे या पटकन. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. तुमचा एक डोक्याचा भाग खूप वेदनेमध्ये आहे. आताही तुम्हाला त्रास होत आहे. जागा सोडून पुढे या. 2 बहिणी आहेत या गर्दीमध्ये, संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करत आहेत. बहिणींनो पटकन पुढे या. प्रभूचा आत्मा तुम्हाला बोलवत आहे. थँक यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. देवाचा हात अनेकांना स्पर्श करत आहे. प्रभूचा हात अनेकांना स्पर्श करत आहे. थँक यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. ओ धन्यवाद 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 येशू. हाक मारा त्या प्रभूला, हाक मारा त्या प्रभूला, हाक मारा त्या प्रभूला. हालेलुया. कोणीतरी इथं असा आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला, काहीतरी, तुला आम्ही धन्यवाद देतो. आवळे परिवाराचं सांत्वन कर देवा. तुझी कृपा दृष्टी या परिवारावर कर आणि तुझं कार्य नेटाने पुढे नेण्यासाठी त्यांना तू सहाय्य कर. लोंढे परिवार आशीर्वादित कर. पाळक साहेबांना, पूर्ण परिवाराला, संपूर्ण मंडळीला तुझ्या हाती घे. नवगिरी पाळक साहेब आणि त्याच प्रकारे आलेले सगळे सेवक सेविका सगळ्यांना तुझ्या हाती घे. आज आमच्या प्रार्थना तुझ पुढे सादर झाल्यात आणि आज सगळ्यांना प्रभू तुझ्या एका सामर्थ्यात तू भरलंस. तुझे उपकार मानतो. इथून पुढचा सगळा वेळ समय आम्ही तुझ्या हाती देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक ईश्वराच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता ऐक. आमेन आमेन. जोरदार टाळ्या वाजून